आपल्याला लिमिटेशन बघायचे आहे. लिमिटेशन ऑफ डायमेन्शन अनालिसिस. लिमिटेशन म्हणजे काय की त्याच्यात काहीतरी त्रुटी आहे, लिमिट आहे, ते जास्त पुढे जाता येत नाही. पहिलं आहे व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, T = K L⁴A G⁴B. तो K काय आहे? हा त्या ठिकाणी एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. तसं आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड करता येत नाही. ही त्याची त्या ठिकाणी पहिली लिमिटेशन आहे किंवा त्रुटी आहे. डायमेन्शन अनालिसिस कॅनॉट बी यूज्ड फॉर डेराइव रिलेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक एक्सपोनेन्शियल लॉगरिथमिक फंक्शन. दिस क्वांटिटी आर डायमेन्शनलेस. तर त्या ठिकाणी डायमेन्शन अनालिसिस हा त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रिलेशन फाइंड करू शकत नाही, किंवा एक्सपोनेन्शियल असेल किंवा लॉगरिथमिक फंक्शन असेल, त्यांचे काही रिलेशन फाइंड करता येत नाही, कारण ते सगळा डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. मी साईन असेल, कॉस असेल, टॅन असेल, सेक असेल, कोसेक असेल, यांचे आपल्याला त्या ठिकाणी डायमेन्शन नाहीच आहे. त्यांचे डायमेन्शन व त्यांचे रिलेशन फाइंड करता येत नाही आहे. म्हणजे टॅन = साईन आपण कॉस हे रिलेशन आपण डायमेन्शनने फाइंड करू शकत नाही. पुढे आहे दिस मेथड इज नॉट युजफुल इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे जर त्या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ही जर त्या ठिकाणी डायमेन्शनलेस क्वांटिटी नसेल तर आपल्याला त्याचा काही आपल्याला उपयोग होत नाही. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, की या ठिकाणी एफ इज डायरेक्ट प्रोपोर्शनल M1 M2 आपण R² त्या ठिकाणी काय आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल त्या ठिकाणी लॉचा त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे की ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे प्रोपोर्शनल प्रोडक्ट ऑफ देअर मासेस प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर याच्यामध्ये हा जो G आहे हा G प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ह्या ठिकाणी G आहे, तर ही जो G आहे हा ठिकाणी हा डायमेन्शन लेस नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचं लिमिटेशन येऊन पडतं. पुढचं आहे इफ करेक्ट इक्वेशन कंटेन द सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन इफ इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युजिंग द डायमेन्शनल इक्वेशन. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या इक्वेशनमध्ये एकापेक्षा जास्त टर्म्स असतील तर त्यासुद्धा आपल्याला टर्म्स या ठिकाणी फाइंड करता येत नाही. एक्झाम्पल जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी S = UT + ½ AT² या ठिकाणी हे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. या सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये आपल्याला जर फक्त एवढंच दिलं S = ½ AT², तरी ते डायमेन्शनली करेक्ट दोन्ही बाजूनी. पण ऑलरेडी आपल्याला माहीत आहे की हे इक्वेशन नाही त्याचं हे इक्वेशन आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एका इक्वेशनच्या दोन्ही बाजू ज्या आहेत तर त्या दोन्ही बाजू आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट आहे किंवा नाही हे आपल्याला त्या ठिकाणी डायमेन्शन्स सांगू शकत नाही. आता बघा ॲक्युरसी, प्रिसिजन, अनसर्टन्टी इन मेजरमेंट. ॲक्युरसी काय असते? एखादा आपण एक्सपेरिमेंट करतो, त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करतो, त्याची व्हॅल्यू जर त्या ठिकाणी स्टँडर्ड व्हॅल्यूच्या जवळ असेल तर आपण त्याला ॲक्युरसी म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज हाऊ मच, दॅट इज 340 मीटर/सेकंद. आपण एक्सपेरिमेंटल जर व्हॅल्यू फाइंड केली ती त्याच्या जर जवळपास आली तर आपण त्या ठिकाणी काय म्हणतो की इट इज ॲक्युरेट. पण त्याच्यामध्ये जर फार फरक असेल आपण त्याला ॲक्युरेट म्हणू शकत नाही, दॅट इज फॉर द एरर. बघा काय दिलं आहे, फिजिक्स इज अ सायन्स बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट. फिजिक्स हा कशावर बेस आहे? ऑब्झर्वेशन करणे आणि प्रयोग करणे. ऑब्झर्वेशन ऑफ द व्हेरियस फिजिकल क्वांटिटी आर मेड ड्युरिंग द एक्सपेरिमेंट. आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीवरती ऑब्झर्वेशन करतो. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द ॲटमॉस्फेरिक स्टडी आपण त्या ठिकाणी वातावरणाचा अभ्यास करतो. वी मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा, विंड व्हेलॉसिटी किंवा ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय तर ॲटमॉस्फिअरमध्ये किती वॉटर ड्रॉपलेट आपण त्याला ह्युमिडिटी म्हणतो. विंड व्हेलॉसिटी म्हणजे काय तर त्या ठिकाणी जे विंड आहे तर ती विंडची त्या ठिकाणी स्पीड किती आहे आपण ते फाइंड करण्यासाठी. ऑल द मेजरमेंट मे बी ॲक्युरेट और meaning that measured value are same as that of true value. जर त्यांच्या व्हॅल्यू जर या ठिकाणी ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आल्या तर आपण त्याला काय म्हणतो मोर ॲक्युरेट. ॲक्युरेसी
इज हाऊ क्लोज टू मेजरमेंट इज टू बी ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. आता ॲक्युरसी म्हणजे काय, ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे काय. ॲक्च्युअल व्हॅल्यू आपण फाइंड करण्यासाठी अनेक वेळा त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपण त्याचं ॲव्हरेज घेतो आणि ॲव्हरेज घेतल्यानंतर त्याची जी आन्सर येतो आपण त्याला ट्रू व्हॅल्यू म्हणतो. Accuracy is how close to measurement of the actual value of quantity. These are measured may be precise, meaning that is a multiple measurement given in nearly identical. हे तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. In actual measurement and observation may be both accurate and precise, neither accurate nor precise. म्हणजे त्या ठिकाणी आपण जे ॲक्च्युअल मेजरमेंट घेतो किंवा त्याचं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतो ते ॲक्युरेट बी असू शकतं किंवा नसू बी शकतं. द गोल ऑफ द ऑब्झर्व शुड बी गेट ॲक्युरेट ॲज वेल एज प्रिसाइज मेजरमेंट. आपला गोल काय असतो, आपलं टार्गेट काय असतं की आपण त्या ठिकाणी ॲक्युरेट त्या ठिकाणी रीडिंग फाइंड करणं गरजेचं असतं. पॉसिबल अनसर्टन्टी इज अन ऑब्झर्वेशन मे बी अराइज ड्यू टू फॉलोइंग रिजन. पण कधी कधी आपण त्या ठिकाणी कितीतरी ॲक्युरेसी घेतली, कितीतरी आपण काळजी घेतली तरीसुद्धा कुठं ना कुठं आपल्या त्या ठिकाणी मिस्टेक होती, कुठंतरी आपलं चुकतं, कुठंतरी चुकीचंच उत्तर येतं. अशाला आपण काय म्हणतो, अनसर्टन्टी. अनसर्टन्टी म्हणजे काय की आपल्याला ते माहीत नसतं. एक्झाम्पल जर बघितलं आपण तर आपण एखाद्या पेट्रोल पंपावर गेलो आणि पेट्रोल पंपावर आपण त्या ठिकाणी सपोज त्या ठिकाणी 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपण किती लिटर पडलं, आपण सपोज या ठिकाणी 1 लिटर आणि सपोज 153, तर याच्यामधला आपला हा 1 लिटर आणि लयतले हा 1 आपल्या लक्षात राहील किंवा 5 लक्षात राहील, हा 3 लक्षात राहणार नाही. हा जे 3 लक्षात राहणार नाही किंवा माहीत नाही आपल्याला, ते मे बी त्या ठिकाणी कमी जास्त शकतो, 3 ऐवजी 4 असू शकतो किंवा 5 असू शकतो किंवा 2 असू शकतो. तर एवढ्या 3 क्वांटिटी काय झाल्या, सर्टन झाल्या की आपल्याला ते माहीत आहे, पण पुढचा नंबर आपल्याला माहीत नाही आहे. ह्याला आपण काय म्हणतो, अनसर्टन म्हणतो. अनसर्टन म्हणतो म्हणजे आपल्याला ते निश्चित असा माहीत नाही. समजा आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला पर्सेंटेज विचारले, तो सांगतो की त्या ठिकाणी 84 पॉईंट समथिंग सांगतो आपल्याला, त्यातले तो 84.27 सांगितलं आणि त्याच्या पुढच्या नंबर त्याच्या लक्षात राहत नाही किंवा त्याला ती गरज वाटत नाही. मग असे जे पुढचे जे नंबर आहे आपण त्याला अनसर्टन असं म्हणतो. मग क्वांटिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. आता ती अनसर्टनिटी कशी येते एखाद्या आपल्याला प्रॅक्टिकल करताना, तर क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट, आपण कोणत्या क्वालिटीचं इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याच्यावर त्या ठिकाणी अनसर्टनिटी डिपेंड असते. स्किल ऑफ पर्सन डुईंग एक्सपेरिमेंट, म्हणजे एखादा पर्सन त्या ठिकाणी जे एक्सपेरिमेंट करतो तर त्याला त्याचं तेवढं ज्ञान आहे का एक्सपेरिमेंट करताना, का त्याच्या चुका होतात त्याच्यावरसुद्धा डिपेंड आहे. द मेथड यूज फॉर मेजरमेंट. आता मेजरमेंट करण्याची जी मेथड तो वापरतो ती मेथड जर चुकीचीच असेल डायरेक्ट, तर त्या ठिकाणी येणाऱ्या रीडिंग्स या चुकीची येऊ शकतात. एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग रिझल्ट. तसेच त्या ठिकाणी एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे त्या ठिकाणी टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, ते सुद्धा इफेक्ट त्या ठिकाणी रीडिंग घेताना येतो. किंवा आपण एखादी इलेक्ट्रिसिटी वापरून जरा समजा एखादी रीडिंग घेत असेल, त्याच्यामध्ये जर लाईटचं फ्लक्च्युएशन झालं तरीसुद्धा त्या ठिकाणी रीडिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. इंटरनल फॅक्टर म्हणजे काय असेल की त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी जोडणी झालेली नसेल एक्सपेरिमेंट करताना, तर त्यावेळेसुद्धा त्या ठिकाणी अनसर्टन्टी म्हणजे त्या ठिकाणी व्हॅरिएशन येणे, कुठेतरी थोडीफार त्या ठिकाणी रीडिंग त्या ठिकाणी चुकणे असं होऊ शकतं. या ठिकाणी एक क्वेश्चन दिला आहे, कॅन यू टेल 10 स्टुडंट्स आर आस्क्ड टू मेजर द लेंथ ऑफ पीस ऑफ क्लॉथ अप टू मिलीमीटर युजिंग द मीटर स्केल. यू फाइंड देर इज आन्सर विल बी आयडेंटिकल, गिव्ह रिझन. तर त्या ठिकाणी एक 10 विद्यार्थ्याला ते काय दिलं, त्याने एक पीस ऑफ क्लॉथ दिला आहे, कापडाचा तुकडा दिला आणि सांगितलं आहे की त्याचे मिलीमीटरमध्ये त्या ठिकाणी काय करा, फाइंड करा. आता जनरली आपल्याला माहीत आहे की एखादी स्केल असेल, या स्केलमध्ये या ठिकाणी 0 असतो आणि तो 1 सेंटीमीटर असतो, 1 सेंटीमीटर आणि या ठिकाणी 5 मिलीमीटर असतो. आणि अशा पद्धतीनं याच्यामध्ये टोटल त्या ठिकाणी अशा 10 लाईन्स असतात. अशा किती लाईन असतात, टोटल 10 लाईन्स असतात आणि एका लाईनची किंमत असते मिलीमीटर. किती असते, मिलीमीटर. पण त्या ठिकाणी मिलीमीटरमध्ये मोजण्यासाठी त्या ठिकाणी थोडीफार त्या ठिकाणी कमी जादा व्हॅल्यू होऊ शकते, असे फिक्स होऊ शकत नाही. कारण आपण याच्यामध्ये समजा त्या ठिकाणी समजा आपण या ठिकाणी काय केलं, असं मोठं एक्सपांड केलं आहे,
हा या ठिकाणी 1 मिलीमीटर आहे, 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर, 4 मिलीमीटर आणि येणारं रिडिंग सपोज त्या ठिकाणी इथपर्यंत त्या ठिकाणी आलं क्लॉथ, म्हणजे हा 1 आणि 2 आणि 3च्या मध्ये आहे. मग 2 आणि 3च्या मध्ये मग त्या ठिकाणी मिलीमीटरपेक्षा कमी आपल्याला त्या ठिकाणी नाही माहीत आहे, म्हणजेच त्या ठिकाणी ते काय येतं तर अनसर्टन्टी त्या ठिकाणी तयार होते किंवा आपण त्या ठिकाणी मोजू शकत नाही. कारण त्या ठिकाणी कोणत्याही स्केलचं त्या ठिकाणी मिनिमम किती आहे तर मिलीमीटर आहे आणि त्याच्यापेक्षा कमी आलं तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी आन्सर देता येत नाही, म्हणजे कुठंतरी त्या ठिकाणी कमी जादा होऊ शकतं. अशा पद्धतीने या ठिकाणी हा क्वेश्चन आहे.